मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजय जमिनीवर कोसळतो। त्यावेळी पाटील मॅडम इकडे विनायक सरांना सांगत असतात की संजय आणि नितेशमध्ये कोऑर्डिनेशन नाही, म्हणूनच संजय जमिनीवर खाली कोसळला। कारण दिशा दाखवणारा चुकला ना, धावणाऱ्या स्पर्धकाचे पूर्णपणे कष्ट वाया जातात। इकडे सर्व स्पर्धक धावत असतात आणि संजयला बोलत असतात की संजय उठ, आपल्याकडे अजिबात वेळ नाही। तेव्हा संजय उठण्याचा प्रयत्न करत असतो। दुसरीकडे पाटील मॅडम संजयकडे पाहून बोलत असतात, संजय कसा पडला असेल याचं कारण ते विनायक सरांना सांगत असतात। इकडे कीर्तीला काहीच समजत नाही की संजयला सर्वजण का ओरडत आहे। त्यावेळी कीर्ती सौम्यदीपला विचारते, सौम्यदीप काय झालं? तेव्हा तो सांगतो की संजय खाली जमिनीवर कोसळला आहे आणि पडला आहे, त्यामुळे आपल्याला ही रेस डबल स्पीडने धावावी लागेल। तेव्हा कीर्ती सौम्यदीपला सांगते, तू काही काळजी करू नको, आपण पूर्णपणे प्रयत्न करूयात। परंतु कीर्तीला विश्वास असतो की ही रेस काही करून मला जिंकायची आहे। तर दुसरीकडे सर्वजण संजयला उठवण्याचा प्रयत्न करत असतात। संजय पण पूर्ण प्रयत्न करत असतो। तर इकडे कीर्ती मनातल्या मनात विचार करत असते, काहीही करून मला कमी वेळात ही रेस कंप्लीटच करायची आहे, जेणेकरून मला पाटील मॅडमकडून हवं ते मिळवता येईल। दुसरीकडे घरात खूप पसारा असतो। तेव्हा जिजा अक्का सर्वांवर खूप ओरडत असतात, एकीचाही मला उपयोग नाही असं म्हणून त्या आवरावर करत असतात। तर सोनाली तेथे येते आणि जिजा अक्कांची बडबड ऐकून त्यांना बोलते की जिजा अक्का तुम्ही राहू द्यात, मी करते। काय झालं ते कान्हा रडत होता ना, त्यामुळे मी थोडा वेळ आतमध्ये गेले होते। त्यावेळी जिजा अक्का तिला बोलतात की तुला घरात पसारा दिसला ना, सारखा तुझा कान्हा रडतच असताना दिसतो, त्यामुळे तू आतमध्ये जा आणि आराम कर। तेव्हा सोनाली सारखीच रिक्वेस्ट करत असते की राहू द्यात जिजा अक्का तुम्ही, मी करते। तेवढ्यातच भाऊ आणि शुभमही तेथे येतात आणि जिजा अक्कांच्या अस्वस्थतेचं कारण ते विचारत असतात। तेव्हा जिजा अक्का बोलतात, घरात 3-3 सुना असताना मला खूप काम करावं लागतं। खूपच बडबड करत असतात। तेव्हा भाऊ जिजा अक्कांना बोलतात की तुझ्या जिजा अक्कांच्या अस्वस्थतेचं कारण तुला माहीतच असेल, कारण कीर्ती घरात नाही म्हणूनच ती बडबड करत आहे। तेवढ्यातच जान्हवी ही जिजा अक्कांना आवाज देते, तर जिजा अक्का लगेच तिच्या रूममध्ये जातात। तेव्हा शुभम आणि भाऊंना तर खूपच टेन्शन येतं। इकडे सर्वांनी सपोर्ट केल्यामुळे संजय शर्थीचे प्रयत्न करून जागेवरून उठतो आणि पुन्हा धावू लागतो। तर रोमा राहुलला सांगत असते की कीर्तीकडे खूप कमी वेळ आहे, त्यामुळे तिला खूप जास्त स्पीडने धावायला लागेल। त्या दोघांनाही माहीत असतं की कीर्ती ही रेस कधीही जिंकू शकत नाही, कारण फिनिश लाईनपर्यंत पोहोचण्यासाठी खूपच कमी वेळ राहिलेला असतो। इकडे संजय पूर्ण प्रयत्न करून धावत असतो आणि कीर्तीकडे रिले देतो। तेव्हा कीर्तीही त्याच जोमाने धावत असते। सौम्यदीप तिला सपोर्ट करत असतो। कीर्ती धावते ते पाहून विनायक सर आणि पाटील मॅडम तर आश्चर्यचकित होतात। रोमा राहुल मोठ्या मोठ्याने कीर्तीचं नाव घेऊन ओरडत असतात आणि तिलाही चीअरअप करत असतात। तेव्हा पाटील मॅडम कीर्तीचं खूपच कौतुक करतात आणि ही तर वाऱ्यासारखी धावायला लागली असं बोलतात। इकडे कीर्ती वाऱ्याच्या वेगाने धावत असते। सौम्यदीप तिला सपोर्ट करत असतो। त्यावेळी कीर्ती सर्व स्पर्धकांना मागे टाकून शेवटी ती रेस कंप्लीट करते आणि तीच रेस जिंकते। पाटील मॅडम खूपच खुश होतात। विनायक सर आणि पाटील मॅडम जोरात जोरात टाळ्या वाजवून कीर्तीचं अभिनंदन करत असतात। तेव्हा कीर्तीच्या टीममधील सर्वजण कीर्तीचं अभिनंदन करतात। संजयचा चेहरा मात्र खूप पडलेला असतो। दुसरीकडे जान्हवी आणि एमली मेकअपच्या सामानाची तयारी करत असतात, काय हवं नको ते पाहत असतात। त्यावेळी एमली जान्हवीची खूपच गंमत करत असते आणि दिलीपवरून तिला चिडवत असते। तेव्हा त्या दोघीही खूप खुश असतात। तेवढ्यातच जिजा अक्का तेथे तनतन करत येतात आणि जान्हवीला खूप ओरडतात। तेव्हा जान्हवी विचारते की माझी लाल नेल पेंट कुठे टाकली? तेव्हा जिजा अक्का बोलतात, तुझ्या नखांचा कलर तुझे येणारे पाहुणे पाहणार आहेत का? असं म्हणून त्या कीर्तीवरचा राग जान्हवीवरच काढतात। जान्हवीला खूप वाईट वाटतं, जान्हवी रडू लागते। तर जिजा अक्का जान्हवीला सुनावून तेथून रागातच निघून जातात। तर जान्हवी बोलते, मी पण तुझं काही ऐकून घेणार नाही असं म्हणून ती पण तनतन करत जिजा अक्कांच्या पाठीमागे जाते। इकडे विनायक सर स्क्वॉड एचा खाली असणारा झेंडा वर लावतात। तेव्हा स्क्वॉड ए त्याच्याकडे पाहतच राहतात, कारण त्यांनी खूप छान कामगिरी केलेली असते, सर्वांची मान उंचावलेली असते। पाटील मॅडम स्क्वॉड एचं खूप कौतुक करत असतात आणि सांगतात की आता स्टार परफॉर्मर कोण आहे हे मी सांगणार आहे।
संजय मनातल्या मनात विचार करत असतो की काही झालं तरी आज स्टार परफॉर्मर मीच असणार आहे, कारण मी पडलो तरीही मी पुन्हा त्याच जिद्दीने उठलो आणि धावू लागलो, असं म्हणून तो मनातल्या मनात खूप खुश असतो. तर पाटील मॅडम सांगतात, हा स्टार परफॉर्मर किताब जात आहे, जी विजेच्या वेगासारखी धावली आहे, ती म्हणजे कीर्ती. तेव्हा कीर्तीचं नाव ऐकून संजयला खूप मोठा धक्का बसतो. संजयचा चेहरा पडतो, तर बाकी सर्वजण खूपच खुश होतात. तर कीर्ती खूपच खुश होते आणि मनातल्या मनात विचार करत असते, बरं झालं मी जिंकले, आता मला पाटील मॅडमकडे काहीही मागता येऊ शकतं. पाटील मॅडम तिला सर्वांसमोर बोलवतात आणि तिचं अभिनंदन करतात. आणि झिरोपासून हिरोपर्यंतचा प्रवास एवढा काही सोप्पा नव्हता, हे कीर्तीने दाखवून दिला आहे, असं म्हणत तिचं खूपच कौतुक करत असतात. संजय मात्र खूप रागाने कीर्तीकडे पाहत असतो. तेव्हा पाटील मॅडम कीर्तीचं खूपच कौतुक करत असतात आणि मी तुझी ट्रेनिंग इन्चार्ज आहे याचा मला खूप अभिमान आहे, असंही बोलतात. त्या कीर्तीला सांगतात की तुझी जिद्द आणि मेहनत कधीही वाया जाऊ देऊ नको. त्यानंतर पाटील मॅडम तिच्या गळ्यात मेडल घालतात. कीर्ती खूपच खुश होते, तर बाकी सर्वजण कीर्तीचं टाळ्या वाजवून अभिनंदन करत असतात. दुसरीकडे जान्हवी रडतच बाहेर येते. तेथे भाऊ आणि शुभम बसलेले असतात. त्यावेळी शुभम तिच्याजवळ जातो आणि मी तुला सांगितलं आहे ना रडायचं नाही, तू का रडतेस, असं तिला विचारत असतो. तेव्हा जिजा अक्का सारखी मला ओरडते, 4 दिवस राहिले, सारखी कटकट करते, असं जान्हवी तक्रार करत असते. तेव्हा भाऊ आणि शुभम तिला समजावत असतात की तुझी जिजा अक्का चिडचिड करत नाही, रागवत नाही, तिच्या अस्वस्थतेचं कारण थोडं वेगळं आहे, तू समजून घे, तुला तर माहीतच असेल. तर भाऊ तिला सांगतात की कीर्ती येणार नाही म्हणून ती चिडचिड करते. तेव्हा जान्हवी शुभमला विचारते, जर पाहुणे मंडळी घरात आली आणि जिजा अक्कांनी अशी कटकट केली तर काय होईल. तर फटकळ सोनाली लगेच बोलून जाते की काय होईल, व्यही पुन्हा माघारी निघून जातील. तेव्हा भाऊ शुभम आणि जान्हवी रागातच तिच्याकडे पाहतात. तेव्हा सोनाली शांत बसते. तेव्हा शुभम जान्हवीला समजावतो, तर जान्हवी लगेच तिच्या रूममध्ये जाते. शुभम विचार करत राहतो की काहीही करून कीर्तीला आता इकडे यायलाच पाहिजे, कारण जिजा का ऐकणाऱ्यातली नाही. तेव्हा तो साईनाथांकडे प्रार्थना करत असतो, साईनाथा तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. ते राहुल पाटील मॅडमला सांगतो, तुम्ही बक्षीस देणार होतात त्याचं काय झालं. पाटील मॅडम त्याला सांगतात, राहुल ते माझ्या लक्षात आहे, असं म्हणून त्या कीर्तीला बोलतात की तुला काय बक्षीस हवं ते सांग, कारण ही संधी खूप कमी कॅडेटला मिळते आणि हे सर्व विचार करून माग. इकडे रोमा राहुलला सांगत असते, कीर्ती नेमबाजीमध्ये थोडी मागे आहे, ती त्याबद्दलच काहीतरी मागेल असं मला वाटतंय. तर संजय मनात विचार करतो की कीर्तीला नेमबाजीचं पर्सनल ट्रेनिंग मिळालं तर ती माझ्या पुढे निघून जाईल, या विचाराने तो नाराज असतो. त्यावेळी कीर्ती सांगते, बक्षीस म्हणून मला ह्या नंदेचं लग्न आहे, त्यामुळे शिर्डीला जाण्यासाठी मला 3 दिवसाची सुट्टी हवी आहे. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. सर्वजण कीर्तीवर खूपच नाराज होतात. तर कीर्ती चोरूनच पाटील मॅडमकडे पाहत असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये जान्हवीच्या हळदीचा कार्यक्रम असतो. त्यावेळी कमला मावशी बोलतात की कीर्ती नाही मग औक्षण कोण करेल. तेव्हा सर्वजण चिंतेत पडतात. दुसरीकडे पाटील मॅडम कीर्तीला सांगतात, अजूनही वेळ गेली नाही, त्यामुळे तू अजूनही तुझा निर्णय बदलू शकते. तर कीर्ती पाटील मॅडमकडे पाहतच राहते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.